सूर्याची तळपण्याची क्षमता आणि तो किती इंटेन्सिटीने तळपत होता हे आपल्याला बघण्यासाठी इथे तो ग्राफिकल पेपर ठेवलेला आहे आणि या इन्स्ट्रुमेंटला सनशाईन रेकॉर्डर असं म्हणतात. तर 24 आवर्समध्ये हवेची डायरेक्शन आणि हवा किती इंटेन्सिटी स्पीडनी त्या काळात येत होती ते तुम्हाला तिथे मार्किंग ब्ल्यू कलरच्या शाईनी वर खाली तो कर्सर तुम्हाला दिसत आहे. कुठलंही एअरपोर्ट ऑपरेट करण्याच्या अगोदर पहिल्यांदा हवामानशास्त्र विभाग तिथे एस्टॅब्लिश करावा लागतो, कारण हवामानशास्त्र विभाग हे दर अर्ध्या तासांनी हवामानाची माहिती एअरक्राफ्टना दिली जाते. त्याच्या खाली तुम्हाला जे दिसतंय ते डॉपलर वेदर रडार ती इमेज आहे, लेटेस्ट इमेज आहे. क्लाउड्स आहेत, त्याची हाईट आणि त्याचा एकूण एरिया किती आहे, त्याचा स्पीड किती आहे ते समजतं. पावसाचं पाणी रिसिव्हरमध्ये जात असतं. रिसिव्हरमधलेलं पाणी आपण चंचू पात्रात मोजत असतो आणि किती मिलीमीटर पाऊस झाला याची नोंद दर 3 तासाला करत असतो. कोणत्याही वेळेला ह्युमिडिटी किती आहे आणि ह्युमिडिटी ही पर्सेंटेजमध्ये मोजली जाते, त्याचं आपल्याला रीडिंग या ग्राफिकल मेथडच्या आधारे सांगता येतं. नमस्कार, मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वामध्ये आपण मुंबईच्या प्राचीनतेचा आणि त्याचबरोबर अत्याधुनिकतेचाही शोध घेतला. आज आत्ता आपण शोध घेणार आहोत. हा आत्तापर्यंतच्या शोधामधला सगळ्यात वेगळा शोध आहे, कारण हा आहे मुंबईच्या हवामानाचा शोध. आणि त्यासाठी माझ्यासोबत आत्ता आहेत सुनील कांबळे, हवामानशास्त्र विभागाची जी कुलाबा ऑब्झर्वेटरी आहे त्याचे इथले प्रमुख म्हणून आत्ता सर काम पाहतात. सर, या लोकसत्ता गोष्ट मुंबईचीच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं इथे आल्यानंतर ज्यावेळेला आपल्याकडनं माहिती घेतली त्यावेळेला की भारतीय हवामानशास्त्र विभाग जो आहे तो आत्ता या वर्षी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. म्हणजे 150 वर्ष या विभागाला पूर्ण होत आहेत. पण प्रत्यक्ष मुंबईमधलं जे ऑब्झर्वेटरीचं काम आहे हे साधारण 1841ला सुरू झालं. तर आपण आम्हाला थोडंसं या ऑब्झर्वेटरीबद्दल माहिती सांगाल? हे जे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आहे याचं कार्यक्षेत्र आहे गोवा, गुजरात, महाराष्ट्र आणि पूर्ण अरेबियन सी. म्हणजे 1/4 ऑफ द इंडियाचा वेदर फोरकास्टिंग इथून दिला जातो. तर हे जे म्हणजे हे फक्त मुंबईपुरतं मर्यादित नाही आहे, तर प्रादेशिक हवामान केंद्र आहे. म्हणजे आपला असे भारतामध्ये 6 प्रादेशिक मौसम केंद्र आहेत, त्यातलं एक मुंबई एक प्रादेशिक हवामान केंद्र आहे. आणि जसं मी सांगितलं त्याप्रमाणे गोवा, गुजरात, महाराष्ट्र आणि पूर्ण अरेबियन सीचं वेदर आपण मॉनिटरिंग करतो आणि वेदर फोरकास्ट करत असतो. म्हणजे साधारणपणे 850 ते 900 किलोमीटरचा जो पट्टा आहे पूर्ण, हा पट्टा इथनंच पूर्णपणे मॉनिटर होतो. आणि नॉर्थ कोंकण, साऊथ कोंकण, महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि अरेबियन सी ह्यामध्ये ज्या काही घडामोडी हवामानविषयक होतात त्याचा पूर्व सूचना, पूर्व अनुमान ह्या कार्यालयाद्वारे दिला जातो. आपल्याकडे 2 ऑब्झर्वेटरी आहेत ना, म्हणजे जसं आपल्याकडे कुलाब्याला आहे तसं आणखीन सांताक्रूजला देखील. तर ही सांताक्रूजची ऑब्झर्वेटरी नेमकं काम काय करते आणि ती सांताक्रूजलाच का आहे? तर कुलाबा ऑब्झर्वेटरीमधून सर्व जनरल पब्लिकसाठी, फिशरमॅनसाठी, पॉवर सेक्टरसाठी आणि ज्या काही एजन्सी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी इथून हवामानाचा अंदाज दिला जातो. आणि जी सांताक्रूजची जी ऑब्झर्वेटरी आहे ती डेडिकेटेड स्पेशली फॉर एव्हिएशन वेदर फोरकास्टिंगसाठी आहे. तर पूर्ण एव्हिएशनसाठी वेदर फोरकास्ट, लँडिंग कुठल्या डिरेक्शनने करायला हवं, टेक ऑफ कुठल्या डिरेक्शनने करायला हवं, किंवा फ्लाय करताना फ्लाईंग लेवल कोणती मेंटेन करायला हवी, तिथे आपल्याला कुठल्या प्रकारचं टर्ब्युलन्स दिसणार आहे, ह्याची सर्व पूर्वसूचना जे हवामान केंद्र सांताक्रूजला आहे त्याचं हे कार्य आहे. म्हणजे आत्तापर्यंत मुंबई एअरपोर्ट जो आहे हा सगळ्यात सेफेस्ट म्हणजे सगळ्यात सुरक्षित मानला जातो. त्यामध्ये हवामानशास्त्र विभागाची भूमिका ही खूप महत्त्वाची. हो, कुठलंच एअरपोर्ट हवामानशास्त्र विभाग असल्याशिवाय एअरपोर्ट फंक्शनल होऊ शकत नाही. कुठलंही एअरपोर्ट ऑपरेट करण्याच्या अगोदर पहिल्यांदा हवामानशास्त्र विभाग तिथे एस्टॅब्लिश करावा लागतो, कारण हवामानशास्त्र विभाग हे दर अर्ध्या तासांनी हवामानाची माहिती, पूर्वसूचना एअरक्राफ्टना दिली जाते. त्याप्रमाणे लँडिंग, टेक ऑफ किंवा डायव्हर्शन, लँडिंग करू शकतात का नाही. जर इथे लँडिंग करू शकत नसतील तर नियर बाय अल्टरनेट एअरपोर्टचं कुठलं वेदर सुटेबल आहे, त्याप्रमाणे त्यांना डायव्हर्शन केल्यानंतर नियर बाय एअरपोर्टला जाण्यासाठी सुद्धा हे हवामान खातं त्यांना मार्गदर्शन करतं की इथलं वेदर थोडंसं खराब आहे आणि इथलं सध्या सुटेबल आहे, तर थोड्या वेळासाठी तुम्हाला तिथे जावं लागेल. आणि ज्यावेळेस मुंबईचं वेदर इम्प्रूव्ह होईल परत तुम्ही टेक ऑफ करून इकडे येऊ शकता. पण मग आता मुंबईला आणखीन एक नवीन एअरपोर्ट येतोय पनवेलला, तर तिथे देखील आपलं केंद्र असणार आहे की तिकडचं काम कशा पद्धतीने होणार? आता सध्या आजच्या म्हणजे परिस्थितीनुसार असं
समजलेलं आहे की 2025 मार्चमध्ये नवी मुंबईचं पण एअरपोर्ट ओपनिंग होत आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आमचे सायंटिस्ट आम्ही तिथे म्हणजे हवामान खात्याची माहिती देण्यासाठी आम्ही रिक्रूट करणार आहोत. सर, आम्हाला मुंबईचं हे जे आपलं केंद्र आहे हे समजून घ्यायला आवडेल. म्हणजे कोणती इन्स्ट्रुमेंट्स असतात, ती नेमकं काय काम करतात, कशा पद्धतीने काम करतात. इथे जी आहे ऑब्झर्वेटरी, सरफेस ऑब्झर्वेटरी म्हणजे फिजिकली सायंटिफिक ऑफिसर जाऊन कसं ऑब्झर्वेशन घेतात, तसंच ॲटोमॅटिक वेदर स्टेशन्स आहेत. आपल्याकडे डॉपलर वेदर रडार्स आहेत. परत सॅटेलाईट्सद्वारे आपल्याला भरपूर माहिती मिळते. NWP न्यूमेरिकल वेदर प्रेडिक्शनकडून भरपूर माहिती मिळते. तसंच डिस्ट्रिक्ट रेनफॉल मेजरिंग स्टेशन्स असतात. तिथून पूर्ण 24 तासामध्ये मागच्या 24 तासामध्ये किती पाऊस झाला आहे ही इन्फॉर्मेशन कॉन्स्टंटली 24/7 ह्या ऑफिसमध्ये उपलब्ध असते. आणि हे ऑफिस डिझास्टर मॅनेजमेंटसाठी स्पेशली 24/7 कनेक्टेड असते. आणि ज्यावेळेस ॲडव्हर्स वेदर एक्सपेक्टेड आहे आपल्याला तर याची पूर्व सूचना वेल इन ॲडव्हान्स प्लॅनिंगसाठी दिली जाते. तर आता तुम्ही ज्या इन्स्ट्रुमेंटचा उल्लेख केलात म्हणजे सरफेस ऑब्झर्वेटरी म्हणून, ती आपल्याला सगळी इथे पाहायला मिळतील. आपण इथे सरफेस ऑब्झर्वेटरी आपल्याला पाहायला मिळेल, ॲटोमॅटिक वेदर स्टेशन्स पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर डॉपलर वेदर रडार जे प्रॉडक्ट्स असतात. म्हणजे दर 10 मिनिटांनी आपल्याला 500 किलोमीटर एरियामध्ये हवामान कसा आहे त्याची पूर्व सूचना आपल्याला डॉपलर वेदर रडारकडून मिळते. ही सर्व इन्फॉर्मेशन आपण इथे बघायला मिळेल. तर मित्रहो, आता आपण जाणार आहोत सरांसोबत आणि समजून घेणार आहोत की वेगवेगळी कोणकोणती इन्स्ट्रुमेंट्स असतात, कोणकोणती उपकरणं असतात आणि ती काय स्वरूपाचं काम करतात आणि या उपकरणांच्याद्वारे कशा पद्धतीने वेदर प्रेडिक्शन जे आहे ते केलं जातं. म्हणजे एकूण हवामान कशा पद्धतीचं असणार आहे याचे अंदाज हे कशा पद्धतीने सांगितले जातात किंवा वर्तवले जातात. चला तर. तर मित्रहो, ही सरफेस ऑब्झर्वेटरी नेमकी काय असते आणि कशा पद्धतीने काम करते, कोणती उपकरणं असतात आणि त्यांचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे आता आपण समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत कुलाबा ऑब्झर्वेटरीमधले मेट्रोलॉजिस्ट प्रकाश केळकर, ज्यांचा तब्बल 37 वर्षांचा अनुभव आहे. तर केळकर सर, आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार. या भागामध्ये. आणि आपण आम्हाला माहिती सांगा की कोणती उपकरणं असतात आणि कशा पद्धतीने ती काम करतात. आपण सर्वप्रथम बघतो आहोत हे ॲनिमोमीटर हे जमिनीपासून 10 मीटरच्या हाईटवर इन्स्टॉल केलं जातं. ही सगळी जी उपकरणं आहेत ही वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने दिलेल्या नॉर्मनुसार आम्ही इन्स्टॉल करत असतो. आणि हे समोर जे तुम्हाला उपकरण दिसतंय त्याला ॲनिमोमीटर म्हणतात. याचा प्रामुख्याने उपयोग हवेचा दाब किंवा हवेचा स्पीड मोजण्यासाठी होतो. आता आपण बघताय वर कोनिकल फ्लास्कसारखं एक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, ते गोल गोल फिरत असतं आणि जसजसं गोल फिरतं तसं खाली एक मीटर आहे, त्याच्या मीटरवर रीडिंग दिलेली असतात. तर आम्ही काय करतो, जनरली पहिलं एक रीडिंग घेतो, 3ऱ्या मिनिटानंतर तिसरं रीडिंग घेतो, त्याची वजाबाकी करतो आणि ॲव्हरेज काढून विंड इन नॉटिकल स्पीडमध्ये आम्ही नमूद करत असतो. आता विंड वेन हे इन्स्ट्रुमेंट काय आहे, तर विंड वेन हे इन्स्ट्रुमेंट आहे वातदर्शक. आपल्याला आपल्या ऑब्झर्वेटरीमध्ये कोणत्या दिशेने हवा येत आहे याच्यासंबंधी माहिती आपल्याला हवी असेल तर या वातदर्शक इन्स्ट्रुमेंटचा आपल्याकडे उपयोग केला जातो. हे इन्स्ट्रुमेंट पण आपल्या जमिनीपासून 10 मीटर उंचीवर आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या नियमानुसार इन्स्टॉल केलं जातं. ह्या आता एक्झाम्पल आपण जर का बघितलं तर आपल्याला आता वातदर्शक दाखवतोय वेस्टर्ली. तर याचा अर्थ माझ्या कुलाबा ऑब्झर्वेटरीमध्ये हवा आता पश्चिमेकडनं माझ्या ऑब्झर्वेटरीकडे येत आहे. आणि हे जे वातदर्शक 360 डिग्रीमध्ये आपल्याला हवेची दिशा दाखवत असतं. केळकर सर, हे इथे एक उपकरण दिसतंय, त्याच्यामध्ये असा एक काचेचा गोल लावलेला आहे आणि एका बाजूला हा एक कागद लावलेला दिसतोय. तर हे नेमकं काय आहे, कसलं उपकरण आहे आणि हे काय काम करतं?
नमस्कार. आता आपण सध्या उभे आहोत ह्याला उपकरणाला सनशाईन रेकॉर्डर असं म्हणतात. सनशाईन रेकॉर्डरचं प्रामुख्याने कार्य एवढं असतं की दिवसभरात सन किती वेळ तळपत होता, सूर्याची तळपण्याची क्षमता आणि तो किती इंटेन्सिटीने तळपत होता हे आपल्याला बघण्यासाठी इथे तो ग्राफिकल पेपर ठेवलेला आहे आणि या इन्स्ट्रुमेंटला सनशाईन रेकॉर्डर असं म्हणतात. आणि याचं फेसिंग हे उत्तरेच्या दिशेने असतं आणि जमिनीपासून तुम्ही बघितलं असेल साधारणतः 3.5-4 फुटावर याचं इन्स्टॉलेशन केलं जातं. आणि याचा प्रामुख्याने उपयोग म्हणजे दिवसभरात सनशाईन किती वेळ झालं. आणि तुम्हाला माहितीच आहे उत्तर गोलार्धात दिवस जास्ती असतो, दक्षिण गोलार्धात कमी असतो. तर दिवसाचं जे प्रमाण असतं आणि पावसामध्ये ढग असतात त्यामुळे आपल्याला ते जे इल्युमिनेटेड ग्राफ पेपर आहे त्याच्यात जी येणारी काळी लाईन ती येत नाही. पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चांगली ब्राईट काळी लाईन आपल्याला दिसते आणि त्याच्यानुसार आम्ही या वेळेनुसार या वेळा सूर्य तळपत होता आणि त्यामुळे इल्युमिनेटेड झालेला ग्राफ पेपर हा जळत होता आणि त्या जळल्याच्या खुणा आम्ही त्या ग्राफ पेपरच्या आधारे दाखवू शकतो. हा किती वेळाने बदलला जातो, म्हणजे किती अशी त्याची काही ठराविक वेळ आहे का? याची नक्कीच ठराविक वेळ आहे. सकाळी सूर्योदयाच्या आधी आम्ही त्याला सेट केलं जातं आणि सूर्योदयानंतर काढला जातो. सर, हा इथे एक ग्राफ पेपर लावलेला दिसतोय आणि त्याला शाईचे मार्कर्स आहेत जे वर खाली होत आहेत, तर हे नेमकं काय आहे? ह्या इन्स्ट्रुमेंटला DPTA डायन्स PT ट्यूब प्रेशर असं त्याचं एक इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे. याचा मेनली कार्य असं आहे की हवेची डायरेक्शन आणि हवेचा स्पीड. ह्याच्यासमोर जो तुम्हाला क्लॉक ड्रम दिसतोय त्याच्यावर एक ग्राफ पेपर आपण नेहमी सकाळी 9 वाजता लावत असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता काढत असतो. तर 24 आवर्समध्ये हवेची डायरेक्शन आणि हवा किती इंटेन्सिटी स्पीडनी त्या काळात येत होती ते तुम्हाला तिथे मार्किंग ब्ल्यू कलरच्या शाईनी वर खाली तो कर्सर तुम्हाला दिसत आहे. याचा ॲक्युरसी याची फार जास्ती आहे. आपल्याकडे विंडवेन आणि ॲनेमोमीटर पण आपण थोड्यापूर्वी बघितलं, पण ती मॅन्युअल इन्स्ट्रुमेंट झाली. ही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे तुम्हाला विदिन सर्टन पिरियडमध्ये हवा किती वेगाने वाहत होती आणि कोणत्या डायरेक्शनने वाहत होती याचं माहिती चांगल्या प्रकारे मिळू शकते. म्हणजे यापूर्वी आपण जी इन्स्ट्रुमेंट्स बघितली त्यापेक्षा याचा नेमकेपणा अधिक आहे. त्याचं कारण असं की हा तुम्हाला ग्राफ पेपर आणि क्लॉक ड्रम दिसतोय. ॲट एनी टाईम इंटरवल ड्युरिंग द डे यू कॅन इझिली फाइंड आउट द इंटेन्सिटी ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ विंड in observatory very well. And in that situation just we are taking the reading after every 3 hours, so we are not finding in between 3 hours what is happening at Colaba observatory, but here you can easily find at any instant of day what is the position of wind direction and wind speed. इथे या बाजूला आपल्याला 4 स्क्रीन्स दिसत आहेत, तर आम्हाला सांगू शकाल का की हे 4 स्क्रीन्स कसले आहेत? आता एका स्क्रीनवर थोडंसं हलताना दिसतंय चित्र, तर ते नेमकं काय आहे आणि कसं? इकडचा जो तुम्हाला स्क्रीन दिसतोय हे सॅटेलाईट इमेज आहे. सॅटेलाईटवरनं ज्या वेगवेगळ्या इमेजेस येतात त्याच्यात IR, वॉटर वेव्ह आणि व्हिजिबल 3 टाईपच्या इमेजेस असतात. तर त्या इमेज ह्या स्क्रीनवर दिसतात आली एकदम इकडच्या राईट हँड साईड. त्याच्या खाली तुम्हाला जे दिसतं आहे ते डॉपलर वेदर रडारची इमेज आहे, लेटेस्ट इमेज आहे. आणि त्याच्यामधनं तुम्हाला जे क्लाउड्स आहेत त्याची हाईट आणि त्याचा एकूण एरिया किती आहे, त्याचा स्पीड किती आहे त्याचा ते समजतं. ते चित्र थोडंसं हलतंय म्हणजे ते लाईव्ह आहे. लाईव्ह आहे ते, म्हणजे ते दर काही मिनिटांनी ते रिफ्रेश होत राहतं. ओके. इकडे जर तिसरं तुम्हाला डिस्ट्रिक्ट फोरकास्ट दिसतं आहे, तर ते महाराष्ट्रातले जेवढे डिस्ट्रिक्ट्स आहेत त्याचं पुढल्या 5 दिवसाचं फोरकास्ट दिलेलं आहे. इथे तुम्हाला जे पिवळ्या कलरचं दिसतं तिथे हेवी रेनफॉल वॉर्निंग इश्यू केलेलं आहे त्या डिस्ट्रिक्टनं त्या दिवसासाठी. ते त्याच्यानंतर खाली तुम्हाला जे दिसतं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अरेबियन सी दिसतो आहे आणि त्याचे वेगवेगळे जे पार्ट केले आहेत तर त्या ह्याच्यामध्ये वाऱ्याची दिशा काय होती ते दाखवलेलं आहे आणि त्याची जो विंड स्पीड आहे तो त्या वेगवेगळ्या कलर कोडच्याद्वारे इंडिकेट केलेला आहे. सध्या पावसाळा सुरू आहे आणि आपण पाहतो की दर दिवशी पडलेला जो पाऊस असतो त्याचं पर्जन्यमापन केलं जातं आणि त्याची आकडेवारी आपल्याला उपलब्ध होत असते. तर ही नेमकी कशातनं केली जाते? तर 2 महत्त्वाची पर्जन्यमापकं इथे आहेत आणि त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला आत्ता केळकर सर देतील. नमस्कार. आपल्या समोर जे पर्जन्यमापक दिसतं आहे त्याला ORG असं म्हणतात, ऑर्डिनरी रेनगेज. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार असतात, कलेक्टर, बेस आणि रिसिव्हर. आता ह्याचं इन्स्टॉलेशन पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या दिलेल्या नॉर्म्सप्रमाणे होतं. तुम्हाला समोर एक सिमेंटचा कट्टा दिसतोय, तो कट्टा जमिनीपासून 5 सेंटीमीटरवर आपल्याला बांधायचा असतो आणि रेनगेज हे एक
मोठं होल करून किंवा भोग करून त्याच्यातली जी ही इन्स्ट्रुमेंट आहेत सिमेंट कॉन्क्रीटनी मधोमध सर्कलमध्ये बसवायची असतात की जेणेकरून ह्या कलेक्टरची रिम जमिनीपासून 30 सेंटीमीटर हाईटवर आली पाहिजे. हे याचं प्रामुख्याने मोजमाप आहे. असं जर का आपण रेनगेज इन्स्टॉल केलं तर ते शास्त्रीयदृष्ट्या करेक्ट आहे असं आम्ही म्हणू शकतो. म्हणजे जगात कुठेही आपण गेलो तरी ते रेनगेज अशाच पद्धतीचं असणार. हो सर, अशा प्रकारेच असलं तर त्याचं जे मोजमाप होतं ते अप टू द मार्क किंवा अकॉर्डिंग टू स्टँडर्ड ISO स्टँडर्डच्या दरम्यान आपण त्याप्रमाणे आपण लोकांना सांगू शकतो. आणि याच्यात 2 प्रकार असतात. याच्यामध्ये हा जो भाग आहे याला कलेक्टर असं म्हणतात. याच्या आत आणखीन एक प्लॅस्टिक गॅलन असतं, बरोबर आहे. आता पाऊस मोजला कसा जातो आणि हे बेस आहे. ही सगळी रचना अशी एका होलमध्ये जमिनीत आम्ही इन्स्टॉल केली जाते. हा जो पाऊस आहे ह्या कलेक्टरमधनं इथे तुम्ही बघाल क्विनेल टाईप इथे स्ट्रक्चर आहे. इथून भोकातनं पावसाचं पाणी रिसिव्हरमध्ये जात असतं. रिसिव्हरमधलेलं पाणी आपण चंचू पात्रात मोजत असतो आणि किती मिलीमीटर पाऊस झाला याची नोंद दर 3 तासाला करत असतो. पाऊस हा मिलीमीटरमध्ये मोजला जातो. ह्याला सिंगल स्टीव्हन्सन स्क्रीन असं म्हणतात. हे नेहमी पांढऱ्या कलरमध्ये असतं. याला एक बॉक्स टाईप वुडन बॉक्स आपण तुम्ही बघताय खाली एका स्टँडवर उभा आहे. पण हे सुद्धा स्टीव्हन्सन स्क्रीन मी जसं तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या नॉर्मप्रमाणे आम्ही हे इन्स्टॉल केलं जातं. अशा प्रकारे की तुम्हाला हे जे 4 थर्मामीटर्स दिसत आहेत त्यापैकी 2 उभे थर्मामीटर्स दिसत आहेत. याच्या बल्बची हाईट जमिनीपासून 1.2 मीटरवरच असली पाहिजे. ह्याला काही स्टँडर्ड नोटिफिकेशन WMOने आम्हाला दिली आहेत. आता कोणी प्रश्न विचारेल व्हाय इट इज 1.2 मीटर अबाव फ्रॉम द ग्राउंड लेवल. बिकॉज sun radiation and earth radiation they are get neutralized at that point, so we can take a neutral temperature at that station from the ground level so that there will be no difference or no any correction for that thermometer readings. Okay, so anyhow this bulb should be installed in a such a way that it should come 1.2 meter height from the ground level. Okay, in northern hemisphere this opens towards the north direction. Why? Because at any time interval during the 365 days directly sun rays are not coming to any of my thermometer of Stevenson screen. Correct? On the left, extremely left hand side, that is called dry bulb thermometer. Right side, that is wet bulb thermometer. Upper one is maximum, lower one is minimum. Dry bulb thermometer gives the real temperature of that observatory at that instant. Wet bulb thermometer also give the temperature at that instant, but there is a modification in such a way that there is a one bottle having a distilled water in it and 6 threads are knotted to that bulb. What generally happens, the thread sucks the distilled water and the bulb that you are seeing, it has covered one small muslin cloth. It gets wet due to the capillary action. The temperature required to become a dry for that muslin cloth is known as the wet bulb thermometer. Wet bulb thermometer help us to give the humidity in the air at that instant at that observatory. There is a ready reckoner in observatory that we can compare the dry bulb and the wet bulb. You can easily find out the dew point and the humidity in the air at that instant at that observatory. The upper one is the maximum. Generally, the maximum temperature occurs at 2:30 to 3:30 in the afternoon in the normal condition. Our thermometer notes that and it remains as it is until you are going and making a jerk to that thermometer. Same way, the minimum thermometer shows the minimum temperature of the day. Minimum temperature occurs just before the sunrise. That temperature we are reporting at 3 GMT every day, that is 8:30 hours IST, and the maximum temperature we are reporting at 12 GMT, that is 17:30 hours IST during day. आपण आता डबल स्टीव्हन्सन स्क्रीनच्या जवळ आहोत. डबल स्टीव्हन्सन स्क्रीनमध्ये 2 प्रकारचे ॲटोग्राफिक चार्ट्स तुम्हाला किंवा ॲटोग्राफिक इन्स्ट्रुमेंट्स बघायला मिळतील. आपल्या डावीकडे आहे ते थर्मोग्राफ आणि राईटला आहे ते हायग्रोग्राफ.
आता ॲटोमॅटिक इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? ॲटोग्राफिक इन्स्ट्रुमेंट म्हणजे की 24 तासाची रीडिंग तुम्हाला ऑब्झर्वेटरीत नसला तरी ग्राफिकल मेथडनी तुम्हाला बघता येतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला उघडून दाखवतो. हे थर्मोग्राफ जो आहे, थर्मोग्राफ बघा, एक क्लॉक ड्रम आहे आणि त्याच्यावर ग्राफ पेपर आम्ही लोड केलेला आहे. दिवसातले जसे 24 तास असतात तसे वरच्या एक्स ॲक्सिसला डिफरंट आवर्सची नोंद केलेली आहे आणि व्हर्टिकल ॲक्सिसला टेम्परेचरची नोंद केलेली आहे. त्या तासाप्रमाणे तो क्लॉक ड्रम मूव्ह होत असतो आणि टेम्परेचर रीडिंग आपल्याला ग्राफ पेपरमध्ये इंडिकेट केली जातात. उदाहरणार्थ आता समजा दुपारचे 3 वाजलेले आहेत, तर आता टेम्परेचर दाखवते अराउंड 31 डिग्री, 31 डिग्री टेम्परेचर आपल्याला दाखवते. याचाच अर्थ असा की समजा उद्या ऑब्झर्वेटरीमध्ये मी नाही आहे आणि ऑल ऑफ अ सडन मला कोणी टेम्परेचर विचारलं तर मी येऊन या ग्राफिकल मेथडच्या आधारे टेम्परेचर किती आहे सांगू शकतो. याला थर्मोग्राफ म्हणतात. आता ह्याला जोडलेला सेन्सर कोणत्या पद्धतीचा आहे तर बायमेटॅलिक स्ट्रीप आहे. बायमेटॅलिक स्ट्रीपमध्ये 2 प्रकारची मेटल्स वापरल्या जातात, त्याची अलॉय केली जाते. एक असतो ब्रास आणि दुसरा असतं आयव्हर. दोघांचं कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन आणि कोइफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन डिफरंट असल्यामुळे जेव्हा टेम्परेचर वाढतं किंवा टेम्परेचर कमी होतं त्या बायोमेटॅलिकमध्ये खिचखिचाव निर्माण होतो. एक प्रसरण पावतं, दुसरा आकुंचन पावतं. त्याचा जो न्यूट्रल इफेक्ट असतो तो तुम्हाला ग्राफिकल मेथडवर दाखवला जातो. याचाच अर्थ आम्ही जे ग्राफिकल मेथडनी थर्मोग्राफचं टेम्परेचर कोणालाही दाखवत असतो ते अत्यंत अचूकपणे दाखवत असतो. आता आपण दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटकडे आपण वळणार आहोत. ते दुसरं इन्स्ट्रुमेंट ॲटोग्राफिकचं नाव आहे हायग्रोग्राफ. हायग्रो म्हणजे काय? हायग्रो म्हणजे हवेतली ह्युमिडिटी. हवेतली ह्युमिडिटी प्रत्येक वेळेला, प्रत्येक तासाला, दिवसाच्या दरम्यान वेगवेगळी असते. उदाहरणार्थ रात्रीच्या वेळेला ह्युमिडिटी जास्ती असते, सकाळी ह्युमिडिटी जास्ती असते आणि दुपारी जेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश असतो तेव्हा ह्युमिडिटी कमी होत जाते. बरोबर, हे जनरल सर्वसाधारणतः व्ह्यू आहे. आता ती ह्युमिडिटी कशी दाखवली जाते ते आपल्याला या ग्राफच्या आधारे मी दाखवू शकतो. हा झाला माझा हायग्रोग्राफ. हायग्रोग्राफमध्ये पण तुम्हाला एक दिसेल, एक क्लॉक ड्रम आहे. क्लॉक ड्रमवर एक चार्ट लोड केलेला आहे. हे चार्ट आम्ही सकाळी 8:30 पावणे 9च्या दरम्यान लावत असतो आणि दुसऱ्या दिवशी 8:30 पावणे 9ला परत काढत असतो. तर डिफरंट टाईम इंटरवलला कोणत्याही वेळेला ह्युमिडिटी किती आहे आणि ह्युमिडिटी ही पर्सेंटेजमध्ये मोजली जाते, त्याचं आपल्याला रीडिंग या ग्राफिकल मेथडच्या आधारे सांगता येतं. ह्याला सेन्सर यूज केला जातो. तोच एक सिम्पल सेन्सर आहे, म्हणजे क्लस्टर ऑफ हेअर्स. पूर्वीच्या काही कॉपी बुक स्टाईलमध्ये सांगायचं तर फ्रेंच लेडीचे फॅट फ्री हेअरचा बंच घ्यायचा होता आणि तो 2 एंडला नॉट आपण लावायचा, गाठ बांधून ठेवायचा होता. पण ते जे हेअर्स आहेत ते फॅट फ्री पाहिजेत. आता होतं काय, साधारणतः एक फंडा आहे. आपण आंघोळ केली की आपले केस ओले होतात. केस ओले झाले की केसांची लांबीही वाढली जाते. म्हणजे काय होतं की ह्युमिडिटी केसाने ॲब्झॉर्ब केली आणि जेव्हा तुम्ही आंघोळ करत नाही किंवा ड्राय वेदरमध्ये असता, केस कुरळे असतात आणि आकुंचन पावलेले असतात. सेम टेक्निक इथे त्या प्रकारे वापरलेलं आहे. हे जे क्लस्टर ऑफ हेअर तुम्हाला एका बाजूला दिसत आहेत, 2 एंडला नॉट केलेले, जेव्हा हवेची ह्युमिडिटी वाढते तेव्हा हवेची ह्युमिडिटी ते सेन्स करतात आणि ॲब्झॉर्ब करतात. त्यामुळे नॅचरली काय होतं, त्यांची लेंथ वाढते. इन बिटवीन नॉटमध्ये जे केस आम्ही टाईट बांधलेले आहेत ते लेंथ वाढल्यामुळे काय होतं, लेंथ वाढल्यामुळे कर्सर जो आहे नॅचरली गोज अप आणि व्हाईस वर्सा. जेव्हा ड्राय वेदर असतं ते हेअर कॉन्ट्रॅक्ट होतात आणि आमचा कर्सर आहे तो गोज डाऊन. सेम पद्धतीने तुम्हाला इथे दिसेल, जेव्हा ह्युमिडिटी कमी होते आमचा कर्सर खाली जातो, ह्युमिडिटी वाढल्यावर कर्सर वर येतो. डिफरंट टाईम इंटरवलला ह्युमिडिटी पर्सेंटेजमध्ये या ग्राफिकल मेथडच्या आधारे आपल्याला मोजता येते. यामध्ये आता जे तुम्ही म्हणाल केस वापरले जातात, तर ते कोणते केस वापरले जातात? ॲक्च्युली पूर्वीच्या काही आमच्या IMDच्या ट्रेनिंगच्या बुकप्रमाणे सांगितलं गेलेलं होतं, द क्लस्टर ऑफ हेअर दॅट हॅज टू बी यूज फ्रॉम फ्रेंच लेडी. बट नाउ अ डेज वी आर यूजिंग द हेअर हॉर्स. जो हॉर्स है, हेयर ऑफ द हॉर्स.
आणि त्याच्यावर सुद्धा काही एक प्रक्रिया केली जाते. ते हेअर तसे रॉ पद्धतीने वापरले जात नाहीत, ते चांगले धुतले जातात. त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते की जेणेकरून ते सेन्सिटिव्ह असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये फॅट नसलं पाहिजे. फॅट जर का असेल तर आमची रिडिंग बरोबर येणार नाही. ते तेवढे आकुंचन किंवा प्रसरण जे ह्युमिडिटीला रिस्पॉन्स देतात ते तेवढा देणार नाहीत. याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करूनच ते आपल्याला हायग्रोग्राफसाठी वापरणं योग्य आहे. आता आपण इव्हॅपोरीमीटर या इन्स्ट्रुमेंटच्या जवळ आलो आहोत. सरफेस ऑब्झर्वेटरीमधलं हे इव्हॅपोरीमीटर एक वन ऑफ द इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट आहे. तुम्ही समोर जे बघताय ते पॅन इव्हॅपोरीमीटर असं त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे. हे ब्रासचं ॲक्च्युली मेडअप आहे. मोठी एक तुम्हाला भांडं दिसते आणि त्याच्यावर एक जाळी टाकलेली दिसते. जाळी याच्याही टाकतात की आजूबाजूची धूळ किंवा पानं या पाण्यामध्ये पडू नयेत म्हणून प्रोटेक्शन म्हणून एक जाळी टाकलेली असते. मध्ये एक तुम्हाला एक गोलाकार असं एक भांडं दिसतंय, त्याला आम्ही वेल असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये एक जवळ गेलात तर तिथे एक मोठी निडल अशी तिथे त्या वेलमध्ये आहे. आता होतं काय, ह्या इव्हॅपोरीमीटरमध्ये पाणी स्टोअर केलं जातं आणि त्या निडलमध्ये त्या वेलमध्ये जी निडल आहे त्याच्या टोकापर्यंत सकाळी आमचे ऑब्झर्वर पाणी भरतात. बरोबर आहे. पाणी भरून झाल्यानंतर दिवसाच्या उष्णतेने काही बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झालं की त्या निडलच्या खालच्या भागापर्यंत पाणी जातं. ते पाणी किती एक्झॅक्टली दिवसभरात कमी झालं याचे मोजमाप संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा 5:30च्या सुमारास केली जाते. त्याच्यातनं दिवसभरात 12 तासात किंवा 11 तासात इव्हॅपोरेशन पाण्याचं किती झालं ही आपल्याला माहिती कळते. त्याच्यावरनं 24 तासाचा इव्हॅपोरेशन रेट आपल्याला समजू शकतो. मेनली या इव्हॅपोरीमीटरचं फंक्शन एवढंच आहे की पाण्याचं बाष्पीभवन काही तासामध्ये किती झालं त्याच्यावरनं 24 तासात पाण्याचं बाष्पीभवन किती होतं आहे कुलाबा ऑब्झर्वेटरीमध्ये याच्याविषयी आपल्याला माहिती समजू शकते. तर मित्रांनो, गोष्ट मुंबईच्या आजच्या भागामधून आपण समजून घेतलं की हवामानशास्त्र विभाग हा नेमकं काय पद्धतीने काम करतो. आणि गोष्ट मुंबईच्या या भागामध्ये आपण आत्ता कुलाबा वेधशाळेमध्ये होतो. कुलाबा वेधशाळा ही जरी मुंबईत असली तरी तिचं काम जे आहे ते मात्र खूप मोठ्या पट्ट्यासाठी म्हणजे संपूर्ण कोकण म्हणजे गोवा, कोकण आणि अगदी पलीकडच्या बाजूला असलेला पालघरचा पट्टा, पालघर डहाणू हा पट्टा आणि अगदी पार दक्षिण गुजरातपर्यंतचा एक खूप मोठा पट्टा आहे. या संपूर्ण पट्ट्यासाठी ही कुलाब्याची वेधशाळा जी आहे ती काम करते. दुसरा एक महत्त्वाचा एक आपला समज होता आपल्या संदर्भातला की आपल्याला असं वाटत होतं की साधारणपणे वेधशाळेचं काम जे आहे ते खरं तर शेतकऱ्यांशी संबंधित असतं. आत्ता अगदी अलीकडे आपल्याकडे पुराची संख्या ही शहरांमधली वाढलेली आहे. त्यामुळे हे जे काम आहे हे पूर टाळणं किंवा आपत्ती व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो त्याच्याशी संबंधित आहे. थोडंसं विमानतळाशी संबंधित आहे. पण फक्त हे एवढंच नाही आहे तर किमान एक साधारण 25 ते 27 वेगवेगळ्या प्रकारची जी क्षेत्र आहेत या सर्व क्षेत्रांना हे वेधशाळेचं काम जे आहे ते लागू आहे. तर एवढं मोठं व्यापक काम जे आहे ते आत्ता आपण कुलाबा वेधशाळेमध्ये जाणून घेतलं. फक्त एवढंच नाही तर आता आपण जी चर्चा करतो अलीकडच्या काळामध्ये ती आपण हवामान बदलाची किंवा वातावरण बदलाची करतो. आणि ह्या वातावरण बदलाच्या संदर्भातले सर्व महत्त्वाचे आडाखे, सर्व महत्त्वाचे अंदाज आणि सगळ्यात महत्त्वाची निरीक्षणं आणि अभ्यास हे देखील करण्याचं काम ही कुलाबा वेधशाळा करते. एवढं हे या कुलाबा वेधशाळेचं काम हे आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. गोष्ट मुंबईचीचे यापूर्वीचे भाग अवश्य पहा. गोष्ट मुंबईमधनं आम्ही तुम्हाला तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत अशाच अनेकविध थोडंसं ज्ञान वाढवणाऱ्या, प्रसंगी थोडेसं रंजक वाटतील अशा अनेक गोष्टी. तर गोष्ट मुंबईचीचे यापूर्वीचे सगळे भाग पाहायला विसरू नका. लोकसत्ता लाईव्ह सबस्क्राईब करा. फक्त सबस्क्राईब करू नका तर ते शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत त्याचा आनंदही लुटा. तर एवढंच नाही तर हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.